त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जुंपली आहे। ओबीसीतून आरक्षण मागता आहात, मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीतून आरक्षण नकोय का, याचं उत्तर शिकलेल्यांनी द्यावं असा सवाल छगन भुजबळांनी केलाय। तर एससीबीसीचं आरक्षण 50% आत द्यावं, 50%च्या वरील 10% आरक्षणही नको, अशी भूमिका मांडत जरांगेंनी भुजबळांना जोरदार उत्तर दिलं। 10% मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? भुजबळांचे मराठा नेत्यांना थेट सवाल। केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। मनोज जरांगेंचं भुजबळांना जोरदार उत्तर। ईसीबीसीचं आरक्षण आम्हाला 10% 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहे। 50%च्या वर दिलेलं ईसीबीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको। मराठा आरक्षणावरनं आता मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये सवाल जबाब सुरू झालाय। भुजबळांनी काही महत्त्वाचे प्रश्न मराठा समाजाच्या नेत्यांना विचारले। मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील 50%मध्ये येत होता, त्यानंतर केंद्रानं ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून 10%, तर राज्य सरकारनं एससीबीसीच्या माध्यमातून 10% आरक्षण दिलं। आता हे सगळं आरक्षण सोडून तुम्हाला केवळ ओबीसी प्रवर्गातनंच आरक्षण हवंय का, असा सवाल छगन भुजबळांनी विचारला। भुजबळांनी विचारलेल्या सवालाला जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय। तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएसमध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे 50%मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। आपण 10% मागास सिद्ध झालेले, मागास सिद्ध झालेली जात म्हणजे ईसीबीसी आरक्षण हे 50%च्या आत घ्यावं लागतं, पण त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते 50%च्या वर घेतलं। 50%च्या वर दिलेलं ईसीबीसीचं 10% आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार, शिक्षणातून बाहेर पडणार आहेत। म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका, मराठ्यांची जात 10% मागास सिद्ध झाली, ती ईसीबीसीचं आरक्षण आम्हाला 10% 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहेत। 50%च्या वर दिलेलं ईसीबीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको, स्पष्ट सांगा। भुजबळांनी विचारलेल्या प्रश्नांवरती मराठा नेते आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलं। मराठा समाजाला आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी.आर. काढलेला आहे, हा जी.आर. कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या जी.आर.मुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही, ही भूमिका आजही आमची सरकारची आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे। एकीकडे भुजबळांनी मराठा आरक्षणावरनं प्रश्नांची सरबत्ती केली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि भुजबळांमध्येही शाब्दिक युद्धाला तोंड फुटलंय। ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे, बोला आम्हाला मराठा आरक्षणसुद्धा नको, आम्हाला ईडब्ल्यूएससुद्धा नको, आम्हाला ओपनचं सुद्धा नको, आम्हाला फक्त ओबीसीचं पाहिजे, बोला ना। ते एक मनुष्य ज्याला इतपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होतो आहे, त्याच्यावर कधीतरी बोला। मी अशिक्षित आहे काय आहे, तू तर रटकुंडीला आला ना, तू तर मेटा कुठेला आलाय पा। मी अशिक्षित असून तुला एवढा खोटा ठोकलाय, तर आमचे सुशिक्षित बोलायला लागल्यावर तू काय होईल याचा विचार कर मग। आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे,
त्याला चांगला माहिती, चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे, त्याला चांगला माहिती की पोरग हाय पण किती डोकेबाज आहे हे त्यालाही चांगला माहिती. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR काढला खरा, पण त्यावरून आता ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. GR वरून संभ्रमावस्था दूर करा, अन्यथा GRच रद्द करावा अशी थेट मागणी भुजबळांनी केली. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय आणि यातूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि सवाल जबाबाच्याही फैरी सुरू झाल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.